नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आंद्रे अगासी यांच्याबद्दल. आंद्रे अगासी हे आधुनिक टेनिसच्या इतिहासातील एक विलक्षण व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांच्या खेळात आक्रमकता, अचूकता आणि मानसिक ताकद यांचा सुंदर संगम दिसून येतो. लास वेगासमध्ये जन्मलेले अगासी लहानपणापासूनच टेनिसकडे वळले. त्यांच्या वडिलांनी त्यांना अतिशय कठोर प्रशिक्षण दिले. बालपणीचा त्यांचा सराव हा इतर मुलांपेक्षा खूप वेगळा आणि कष्टप्रद होता. लहान वयातच त्यांनी टेनिस कोर्टवर तासनतास घालवले. या कठोर प्रशिक्षणामुळे त्यांच्या मनावर मोठा ताण निर्माण झाला, तरीही त्यांनी चिकाटी सोडली नाही. व्यावसायिक टेनिसमध्ये प्रवेश करताच त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीने सर्वांचे लक्ष वेधले. रंगीबेरंगी कपडे, लांब केस आणि धडाकेबाज खेळ ही त्यांची ओळख बनली. अगासी यांनी अनेक ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि US ओपन या सर्व स्पर्धांमध्ये यश मिळवले. करिअर ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते. त्यांच्या खेळात परतीचे फटके विशेष प्रसिद्ध होते. सर्व्हिस रिटर्नमध्ये ते अत्यंत ताकदवान होते. कोर्टवरील त्यांची हालचाल जलद आणि अचूक होती, परंतु त्यांच्या आयुष्यात यशाइतकीच संघर्षाची देखील सावली होती. मानसिक ताण, दुखापती आणि वैयक्तिक आयुष्यातील चढउतार त्यांनी अनुभवले. या सर्व अनुभवांचा प्रामाणिक उलगडा त्यांच्या आत्मचरित्रात आढळतो. ओपन हे त्यांचे आत्मचरित्र 2009 साली प्रकाशित झाली. या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्यातील सत्य घटनांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यांनी टेनिसबद्दल असलेली दुटप्पी भावना उघडपणे व्यक्त केली आहे. त्यांना टेनिस आवडत नसतानाही ते खेळत राहिले हे त्यांनी मान्य केले. वडिलांच्या अपेक्षांमुळे त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. पुस्तकात त्यांच्या बालपणाचे तपशीलवार वर्णन आहे. त्यांनी स्वतःच्या चुका देखील प्रामाणिकपणे मान्य केल्या आहेत. व्यसनाधीनतेचा काळ त्यांनी स्पष्ट शब्दात मांडला आहे. त्यांच्या आयुष्यातील नैराश्य आणि संघर्ष वाचकांना अंतर्मुख करतात. हे आत्मचरित्र फक्त खेळाडूचे नसून एका माणसाचे कथन आहे. त्यात यशामागील वेदना आणि त्याग दिसून येतो. पुस्तकाचे लेखन अतिशय सरळ आणि प्रभावी आहे. वाचकाला ते थेट मनाला भिडते. प्रामाणिकपणा हे या पुस्तकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. अगासी यांनी स्वतःच्या कमतरतांवरही प्रकाश टाकला आहे. त्यांनी प्रसिद्धीच्या झगमगाटातील मागील वास्तव्य दाखवले आहे. क्रीडा क्षेत्रातील स्पर्धेचा ताण त्यांनी उलगडला आहे. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांविषयीही त्यांनी आदर व्यक्त केला आहे. विशेषतः पीट सॅम्प्रास सोबतच्या स्पर्धेचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्या स्पर्धेमुळे टेनिसला नवी उंची मिळाली. वैयक्तिक आयुष्यातील त्यांच्या नातेसंबंधांवरही त्यांनी भाष्य केले आहे. पहिल्या विवाहातील अपयश त्यांनी स्वीकारले. नंतर स्टेफी ग्राफ सोबतचे नाते त्यांच्या आयुष्यात स्थैर्य घेऊन आले. कुटुंबामुळे त्यांना मानसिक आधार मिळाला. त्यांनी शिक्षणासाठी आणि गरजू मुलांसाठी फाउंडेशन सुरू केले. समाजकार्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे ते केवळ खेळाडू न राहता समाजसेवकही ठरले. ओपन या पुस्तकाला जगभरात मोठी लोकप्रियता मिळाली. समीक्षकांनी त्याचे कौतुक केले. हे पुस्तक अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले. वाचकांनी त्याचे प्रामाणिकपणाचे स्वागत केले. आत्मपरीक्षणाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून हे पुस्तक ओळखले जाते. यशाच्या शिखरावर असतानाही माणूस किती एकटा असू शकतो हे यातून समजते. प्रसिद्धी आणि पैशांमुळे सर्व प्रश्न सुटत नाही हा संदेश यात आहे. मानसिक आरोग्याचे महत्त्व देखील त्यात अधोरेखित केलेले आहे. अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा या कथेतून मिळते. दुखापतींवर मात करून त्यांनी पुनरागमन केले. त्यांच्या पुनरागमनाची कथा प्रेरणादायी आहे. कठोर परिश्रम आणि चिकाटी यांचे महत्त्व त्यांनी दाखवून दिले. आत्मविश्वास हरवल्यानंतर तो पुन्हा कसा मिळवायचा हे त्यांनी शिकवले. त्यांच्या जीवनकथेतून संयमाचा संदेश मिळतो. खेळाडूंच्या मानसिक जगाचा परिचय या पुस्तकातून होतो. हे पुस्तक तरुणांसाठी मार्गदर्शक ठरते. स्वप्नांचा पाठलाग करताना येणाऱ्या अडचणींचे चित्रण यात आहे. प्रामाणिक आत्मस्वीकृती हीच खरी ताकद आहे हे त्यांनी दाखवले. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष प्रत्येकाला जवळचा वाटतो, म्हणूनच हे आत्मचरित्र विशेष ठरते. आंद्रे अगासी
यांनी टेनिसमध्ये अमिट छाप सोडली. त्यांच्या खेळाने आणि व्यक्तिमत्वाने पिढ्यानपिढ्या प्रेरणा दिली. ओपन हे पुस्तक त्यांच्या जीवनाचा आरसा आहे. या आरशात यश, वेदना, अपयश आणि आशा यांचे प्रतिबिंब दिसते. आत्मचरित्र वाचताना वाचक त्यांच्या प्रवासात सहभागी होतो. त्यांच्या कथेतून माणुसकीचा खरा अर्थ उमजतो. क्रीडा, संघर्ष आणि आत्मशोध यांचा सुंदर मिलाफ या पुस्तकात आहे. म्हणूनच आंद्रे अगासी आणि त्यांचे आत्मचरित्र हे प्रेरणेचे स्रोत मानले जाते. त्यांच्या जीवनकथेने जगभरातील वाचकांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन खेळाडू घेऊन. तोपर्यंत नमस्कार.